नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक ह.मो. मराठे यांच्यासोबत बालकांड या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, छोटा हानू आत्याचं घर सोडून आता काकांसोबत पुन्हा सुरल्याला आला आहे. सुरलास आल्यावर काकांनी आम्हाला आणलं ते तेल बांधावरच्याच घरी. मालवणहून काकांनी बाबललाही बरोबर आणलं होतं. त्याला जावडेकरांच्या घरी ठेवून ते मला आणायला आत्तेकडे आले होते. मला घेऊन आले आणि बाबलला म्हणाले, चल सामान घे, जाऊया. तेल बांधावर, तेच घरात राहायचं असे आपणाला. ते घरात आम्ही नाही येणार. बाबल पटकन म्हणाला. किता झाला नाही येवे? काकांनी रागावून विचारलं. भय वाटसे मला. तो यायचं नाही, येणार नाही म्हणत होता. पण काकांनी त्याला चिडून रागावून सांगितलं. तेव्हा तो कसाबसा तयार झाला. आम्ही वहाळ ओलांडून पांदीतून वर मूळ घराकडे आलो. पानंदीच्या पायऱ्या चढताना बाबल भ्यालेला दिसत होता. याच पानंदीच्या पायऱ्यावरून आई एका संध्याकाळी कुत्रीसारखी भुंकत, कुत्रीसारखंच 2 हात 2 पायावर चालत वहाळापर्यंत आली होती. पायऱ्या चढून आम्ही खळ्यात आलो. खळ्यात गवत उगवून ते करपून वाळून गेलेलं दिसत होतं. पावसात ते उगवलं तेव्हा कोणी ते उपटलं नव्हतं. खळ्याची साफसफाई केली नव्हती. मुसळधार पावसाच्या माऱ्यानं खळ उघडलं होतं. ते कोणी साफ केलं नव्हतं. जमीन सपाट केली नव्हती. ते कोणी सावरलं नव्हतं. घराचं दार बंद होतं. पुष्कळ दिवस बंद होतं. या घरात कोणी राहत नव्हतं. बाबा राहत नव्हता. प्रभूभट राहत नव्हता. घर रिकामच होतं. तिथे राहण्याबद्दल कोणी अडवलं नसतं. घर वाडवडिलांचं होतं, म्हणूनच तिथं राहायचं असं काका म्हणत होते. घराला कुलूप कोणी लावलं नव्हतं. पडवीचं दार कोणीतरी लावून घेतलं होतं, तेवढंच. खोल्यांची दारही नुसती कडी घालून बंद करून ठेवण्यात आली होती. ती तशीच होती. काकांनी पडवीचं दार उघडलं. आम्ही खळ्यातच थांबलो. ये या मर्याद, काकांनी म्हटलं. आम्ही नाही, बाबल म्हणाला. हे बघ, असो भित्री भागूबाय बनू नका. तुला कोण खासे तामे बघसा. कसला भय वाटसे तुला? भूतांचा, बाबल म्हणाला. मी बघसा भूतो के सत्ता, काका म्हणाले आणि पडवीवर चढले. आतून फडफड आवाज आला. चुंचू चिंची आवाज ऐकू आले. सरसर कोणीतरी सरपटल्याचा आवाज ऐकू आला. ते ऐकून बाबांना अंग काढलं. तो खळ्यातच थांबला. काका आत आले. त्यांच्या मागून मी आलो. आमच्या पावलांचे, बोलण्याचे, दार उघडण्याचे आवाज ऐकून पाखरं फडफड करीत इकडे तिकडे उडाली. वटवागळं फडफडली. दिवसाही उंदीर घुशी वावरत होत्या. त्या सरसर आपल्या बिळात शिरल्या. चिची करणाऱ्या एका उंदराला तोंडात पकडून एक दिवड सरपटत समोरून बाहेरच्या खळ्यात पळाला. काकांनी खोल्याची दारं उघडली. माझघराचं दार उघडलं. खोल्या, माझघर पावसाळाभर बंद असल्याने कुबट वास मारत होता. सगळीकडे कोळिष्टकं धरली होती. उंदीर घुशींनी माती उकरून उकिरडा केला होता. लेंड्या टाकल्या होत्या. माझघरात दिवसासुद्धा अंधार होता. थोडंसं सामान इकडे तिकडे पडलेलं होतं. याच माझघरात आईचं अंथरूण टाकलेलं असे. इथंच तिनं एका संध्याकाळी किंकाळी मारली होती. कुत्र्यासारखं भुंकली होती. कोपऱ्यात काकांना हिराची एक तुटकी फुटकी केरसोनी दिसली. त्यांनी ती उचलली. कपाळाला एक पंचा बांधला. कमरेचा पंचा वर खोचला आणि ते घर झाडून काढू लागले. त्यांनी उंदीर घुशींनी उकरलेल्या मातीचे ढीग भरून काढले. कोळिष्टकं झाडून घेतली. चुलीची खोली झाडून काढली. माझघर झाडून घेतलं. पडवी झाडून घेतली. आत जा मरे, काका बाबांना म्हणाले. के आत, त्यानं विचारलं. चुलीच्या खोलीत. चूल पेट आहे. किता तरी रांधवे नका. मी नाही चुलीच्या खोलीत जाणार. बाबल अजून खळ्यातच उभा होता. तिथूनच त्यानं सांगून टाकलं. काकांनी त्याच्याकडे रागावून पाहिलं. दातोट चावले. नाही जाणार, त्यांनी रागावून आवाज चढवून त्याला विचारलं. नाही जाणार, तो म्हणाला ठाम स्वरात. त्याच्या सांगण्याचा काकांना अधिकच राग आला. ते त्याच्या अंगावर धावले.
त्यांनी हातातल्या केरसुनीची मूठ त्याच्यावर उगारली. मारलंस मला तरी नाही जाणार. तोही रागावून आवाज चढवून म्हणाला. काकांनी उगारलेला हात खाली घेतला. म्हणाले, मग एठा पडव्यातच मांडूया चूल. आम्ही 3 सारख्या आकाराचे दगड शोधून आणले. लाकडं काडक्या आणल्या. जाड ओंडका आणला. तिथं पडवीतच चूल पेटवली. बाबलनं भाताची पातेली चुलीवर चढवली. काही दिवस आम्ही पडवीतच राहिलो. खोल्यांची दारं बंद करून घेतली. माजघराचं दार घट्ट बंद करून घेतलं. आमच्यापाशी कळशा, पातेल्या, ताटं फारसं काही नव्हतं. 1-2 पातेल्या. त्यात भात आमटे शिजवायची. दिवसा उजडी खायची. एक बारीकशी चिमणी होती. ती थोडा वेळ पेटवायची. तिचा मिणमिण उजेड पडवीत पडे. आतलं तेल संपत आलं की ती विझवून टाकू. पडवीत घरात काळोख होई. आम्ही झोपून जाऊ. बाबल एका भिंतीच्या अगदी मुळाशी झोपे. पंचाच अंथरायचा, पंचाच पांघरायचा. पंचा तो अगदी भिंतीच्या मुळाशी पसरी. पाय पोटाशी घेऊन झोपायचा प्रयत्न करी. मी त्याच्या बाहेरच्या बाजूला, काका त्याच्याही बाहेरच्या बाजूला. बाबल म्हणे, भूत आयलात तर तुम्हा दोघांना ओलांडून मगच माझी हारी येणार. त्याला झोप लागत नसे. सारखा जागाच असे. मला जवळ घेई. मध्येच म्हणे, दबक्या भालेल्या स्वरात, माझघरात भूता रडचसत. आई रडचसे. के मी म्हणे, मला नाही ऐकी येत. नाही कशी, नीट ऐक, कान दे. ती बघ. बारीक आवाजात रडचेसे. आईच ती. आईचा भूत झालासे. मी विचारी, सणार ते खेरीज का अशी रडचेसे? तो सांगे आणि थांबे. मग म्हणे, इतर भूताय ओरडचसत. एवढं सांगून तो भिंतीत शिरायचा प्रयत्न करी. काकांना मला नीज लागे. तो जागाच असे. खळ्यात गवत वाढलं होतं. झाडं झुडपं वाढली होती. काकांनी खळं साफ करून टाकलं. गवत काढून टाकलं. झाडं झुडपं उपटून टाकली. खोरं कुदळ घेऊन खणलं. एका गड्याला मदतीला घेतलं. उखळलेलं खळं नीट केलं. पिटण्यानं पिटून अगदी सपाट केलं. थोडं वळाल्यावर ते सारवून घेतलं. गड्याच्या मदतीनं त्यांनी खळ्यात झापांचा मांडव घालून घेतला. म्हणाले, यंदा रामनवमीचा उत्सव एठा करवेचो. काकांनी रामनवमीचा उत्सव केला. माणसं फार कोणी आली नाहीत. आम्ही तिघे, एक गडी, एक कामेरी, धोंडू आणि भाऊ जावडेकर. बाबल म्हणाला, आता खळा नीट झाला. पडव्यावर नाका, एटा खळेतच चूल मांडूया, एठाच रहिवेचा. काकांनी नकार दिला नाही. आम्ही पडवीत मांडलेले चुलीचे दगड उचलले, खळ्यात आणले. एका कोपऱ्यात पुन्हा त्यांची चूल बनवली. 2 पातेल्या होत्या. तांबे होते, ते खळ्यात आणले. पंचे लंगोट्या खळ्यात आणल्या आणि पडवीचं दार बंदच करून टाकलं. आम्ही खळ्यातच राहू, रांधू, जेवू, झोपू लागलो. दुपारी रात्री आम्ही खाण्यासाठी उफीटच करायचो. तांदूळ पातेल्यात भाजून घ्यायचे. त्यात पाणी घालायचं. खोबरं, गूळ, मीठ घालायचं आणि सगळं एकत्र शिजवायचं. ढवळायला बारीकसं लाकूड घ्यायचं. पातेल्यावर ताटली झाकण घालायची. पेटती लाकडं चुलीतून बाहेर काढून जाळ कमी करायचा. मंद विस्तवावर उफीटाची वाफ जिरायला हवी असे. पण आम्हाला तेवढी सवड नसे. भूक लागलेली असे. उफीटाचं पातेलं आम्ही खाली घेऊ. केळीच्या पानाचे फाळके समोर घेतलेले असतच. पाणसर उफीटच आम्ही काठीनं त्या फाळक्यावर वाढून घेऊ. तसंच ते कढत कढत अर्धकच्चं खाऊन टाकू. खाताना जिभेला चटका बसे. हाय होई होई. पण उफीट नीट शिजेपर्यंत आणि ते निवेपर्यंत आम्हाला धीर धरत नसे. खाऊन झालं की फाळके गुंडाळायचे. माडाच्या मुळाशी नेऊन टाकायचे. पाट्याच्या पाण्यातून पातेली धुवून घासून आणायची. दुपारी रात्री तेच. काळोख पडण्याआधीच आम्ही उफीट शिजवून खाऊन घेत असू. रामनवमी झाली आणि 4 दिवसांनी काका म्हणाले, मे डिसोल्याला जाऊन येसा. वकिला हरी कामसे. आता बाबल दामलेला पुरतो ठांगेला पोचायचा. मला ठकायचे काय. त्यांनी कपाळाला पंचा गुंडाळला. खांद्यावर पंचा टाकला आणि वकिलाला भेटायला निघून गेले. मी आणि बाबल तेल बांधावरच्या घराच्या खळ्यात राहिलो. वकील म्हणजे रे कोण? काय करतो तो? मी बाबलला विचारलं. बाबल आणि मी आता अधूनमधून हाकडा तकडा आणि अधूनमधून इकडे तिकडे असं बोलायला लागलो होतो. काका असले की मात्र हाकडा तकडाच.
वकील ना, कोर्टात केस चालवतो मरे, बाबुलानं सांगितलं. आता कसली केस? मी चौकशी केली. तेव्हा त्यानं मला सांगितलं, तूच माहीत आहे का, मालवणात जाताना व्हाळापलीकडलं ठिकाण काकानं बाबल दामल्यास खंडानं दिलं नव्हतं. वर्षाला 500 खंड. पण आता तो म्हणे सांगतो की आपण तोही देणार नाही, 25च रुपये घे वर्षाचे. म्हणून काका चिडला. त्याच्यावर केस करायची म्हणतो. त्यासाठीच गेलाय वकिलास भेटायला. वकिलाला भेटून काका संध्याकाळीच तेल बांधावर परततील असं आम्हाला वाटलं होतं. पण ते आले नाहीत. आम्हाला दोघांनाच तेल बांधावरच्या घराच्या खळ्यात झोपायचं होतं. जसजशी संध्याकाळ होऊन घराची सावली खळ्यात पडली आणि झाडामाडांच्या काळवाळ्यात काळोख गच्च दाटू लागला, जसजशी आम्हाला भीती वाटू लागली. आम्ही दिवसा उजेडीच उपीट शिजवलं आणि खाऊन घेतलं. मोठी लाकडं टाकून मोठा परसा पेटवला. त्याच्या ज्वाळांचा लालसर उजेड खळ्यात पसरला. आम्ही परशाभोवती थोडा वेळ बसलो. सुकी लाकडं असली की ती लवकर पेट घेतात. त्यांच्या ज्वाळाही मोठ्या होतात. त्या ज्वाळात आमच्याच सावल्या घराच्या भिंतीवर आणि आजूबाजूला पडलेल्या दिसल्या. एकदम बाबल ओरडला, भूता आली रे. तो खळ्याच्या कठड्याकडे सरकला. तो आत पडवीत जसा भिंतीच्या अगदी मुळाशी झोपे, तसाच बाहेर खळ्यातही या कठड्याच्या मुळाशी झोपे, तसा तो सरकला. त्यानं डोकीवरून पंचा पांघरून घेतला आणि मला म्हणाला, ये लवकर झोपायला, माझ्या जवळ झोप, मला भीती वाटते भूतांची. मी परशाजवळून उठलो. लाकडं थोडी बाहेर काढून पसरून ठेवली, ती हळूहळू विजत जातील म्हणून. बाबलच्या जवळ जाऊन झोपलो, उघड्या बाजूला. आत पडवीवर झोपताना झोपू तसेच. तो भिंतीच्या अगदी कडेला, भिंतीच्या मुळाशी, मी बाहेरच्या बाजूला. भूत आलंच तर आधी मला धरेल, मग बाबलकडे जाईल. थोड्या वेळातच माझ्या डोळ्यावर पेंग येऊ लागली. पण बाबलला झोप येत नव्हती. काका सोबतीला असतानाही तो भिवून असायचा. आज तर तेही नव्हते. त्याला भीतीने झोप येत नव्हती. तो मला अधूनमधून जागं करायचा, जागं ठेवायचा. म्हणायचा, झोपू नकोस, जागाच राहा, मला भय वाटतं. थोड्या वेळाने म्हणाला, ती बघ, ऐकलीस, भूतं आत नाचता आहेत. कुठं? मला ना ऐकू येता. नीट ऐक, कान देऊन ऐक. छिची करतात बघ कोणीतरी. समदान धरलं कोणाला तरी. श्रीराम श्रीराम. तो स्वतः श्रीराम श्रीराम म्हणत राही. मलाही म्हणे, तूही म्हणत राहो मरे, श्रीराम श्रीराम. रामाचं नाव घेतलं की भूतं घाबरून पडतात. श्रीराम श्रीराम. घरातले आवाज थांबल्यासारखे वाटले. आम्ही झोपायचा प्रयत्न केला. मला झोप लागू लागली तेवढ्यात बाबल हाक मारून मला जागं करीत म्हणाला, खालच्या पाटातून कोणीतरी चालल्याचे आवाज येतात, ऐकलेस? कोणीतरी चालतंय पाटाच्या पाण्यातून. खळबळ खळबळ आवाज येतोय बघ. कुठं? मी म्हणालो. पानबिन अडकलं असणार मारे पाण्यात, नाहीतर काटकी बिटकी. नाही रे, भूतच आहे ते, तो म्हणाला आणि बारकाईने कान देऊन ऐकत राहिला. मीही कान देऊन ऐकत राहिलो. रात्रीच्या काळोखात आणि शांततेत पाण्याचा खळखळ आवाज, त्यातून कोणीतरी पाऊल वाजवत वाजवत चालल्यासारखंच येत होता. थोड्या वेळाने माडाच्या कवाळ्यात कसला तरी आवाज झाला. बाबल तेवढ्याने जागा झाला. म्हणाला, ते बघ, आता माडाच्या कवाळ्यात चढून गेलं. मीही घाबरून गप्प ऐकत राहिलो. तिथून आता ते नारळ काढून आमच्यावर मारणार. सहजच पोचेल त्यानं मारलेला नारळ आपल्यावर. भूतच ते. किती शक्ती असेल त्याच्याकडे. नारळ काढून तिथून त्यानं भिरकावला आमच्यावर, तरी तो आमच्यावर बरोबर बसेल. त्या माराने आम्ही मरून जाऊ. हाक मारूया का रे कोणाला? मी बाबलला विचारलं. कोणाला मारणार हाक? कोणी आहे का जवळ? त्यानं म्हटलं, माणसानं कुकाऱ्यावर कुकारे मारले तरच कोणाला तरी ऐकू जाणार. मागं धोंडूला असंच रात्री बोलवण्यासाठी श्रीपाद भटानं किती कुकारे घातले होते खळ्याच्या पेडेवर उभं राहून. तेव्हा कुठं ते त्याला ऐकू गेले होते. आमचा आवाज श्रीपाद भटा एवढा थोडाच मोठ्यानं होणार होता. आम्ही कुणालाच हाक मारली नाही. रात्रभर तसेच जागे राहिलो. घरातून येणारे बाहेरून येणारे आवाज ऐकत, श्रीराम श्रीराम म्हणत. मग आम्ही असंच करू लागलो. काका तेल बांधावर असत तेव्हा मला भीती थोडी कमी वाटे, पण बाबलला भीती वाटेच. तो रात्रभर झोपत नसे. भिंतीच्या अगदी मुळाशी सरकून आपलं एवढंसं मुटकळं करून
डोक्यावरून पंचा घेऊन पडून राही. काकांचं केसचं काम सुरू झालं होतं. आता ते अधूनमधून सारखेच वकिलाला भेटण्यासाठी, केसच्या कामासाठी म्हणून डिचोली, पणजीला जाऊ लागले. गेले की 2-2, 3-3 दिवस तिकडेच राहत. आम्ही दोघेच तेलबांधावरच्या घरी राहू. आम्हाला काम असं काही नव्हतंच. उन्हं वाढू लागली की खाली व्हाळावर जाऊन आंघोळ करून लंगोटी, पंचा धुवून कळशीत आंबे भरून आणायचा. भात शिजवायचा. कधी आमटी करायची, कधी सोलकढी, कधी रायवळ आंब्याचं रायतं. ठिकाणात आंब्याची झाडं होती, इकडे तिकडे होती. त्यांच्यावर आंबे धरले होते. अधूनमधून पिकून ते खाली पडत. ते गोळा करून आणायचो. काही तिथंच चौकून खायचे, काही बरोबर आणायचे. त्यांचा रस भातावर पिळायचा. त्या आंबट तुरट रसाबरोबर भात खाऊन टाकायचा. भांडी घासून टाकायची. पुन्हा झोपायचं. रात्री भूतांच्या भीतीने झोप येत नसे, त्यामुळे दुपारी झोप यायची. वारा वाहत असायचा. पंचा ओला करून पांघरायचा. 2-3 तास झोपायचं. संध्याकाळ होऊ लागायची. चूल परसा पेटवायचा. उपीट करायचं. दिवसे उजेडीच ते खाऊन घ्यायचं. रात्र वाढत जाईल तसं तसं भूताच्या भयानं कावरंभरं होऊन रात्र संपायची वाट बघत जागं राहायचं. आधी मी परवचा म्हणायचो, रामरक्षा म्हणायचो, पावकी निमकी म्हणायचो, पाढे म्हणायचो, शाळेत पाठ केलेल्या कविता म्हणायचो. पण हळूहळू तेही थांबत गेलं. म्हणायला बसवणारं कोणी नव्हतं. आत्तेकडे वहिनी बसवायची. चुकलं तर सांगायची. तिथं देवारा होता. देवळापुढं संध्याकाळी समई पेटायची. त्या उजेडात देवासमोर पाठ घेऊन बसून हात जोडून परवचा, रामरक्षा म्हणत बसायला बरं वाटे. इथं देवारा नाही, समई नाही, पाठ नाही, ऐकणारं कोणी नाही, म्हण म्हणणारं कोणी नाही. परशाचा लालसर उजेड, काळोख, ठिकाण, बंद घरामागचा डोंगर आणि भूतांची भीती, एवढंच इथं होतं. नानोड्याला पाठ झालेलं सगळं मी विसरत गेलो. उन्हाळा संपत आला. पावसाळा तोंडावर आला. आम्ही काकांना विचारलं, पावसात खळेत कसे राहणार आम्ही? खळेत रे कशानं? काका म्हणाले, आत घरात जायवेचा परत. घर सेनी एवढा मोठा. हे घरात? आम्ही नकार देत म्हणालो, आम्ही नाही रेवे तयार हे घरात. किता झाला? रेलेतच ना इतके दिवस. ते कसं रेलो तर आमचा आम्हाला माहिती. तुला किता? तुला भयच नाही कसला. आमचा नाही तसा. आम्हाला भय वाटसे. आम्ही एटा रेणार नाहीच. मग के जायवेचा? खोप बांधूया दुसरीकडा. घराशेजारीच मोकळी जागा होती. ती दाखवीत काका म्हणाले, बरा तर हटा बांधणी घेसा खोप. हटा नाही, आम्ही म्हणालो. एठा नाही? हे घराजवळसुद्धा नका. आम्हाला नाहीच हटा रेवेचा. मग के बांधायची ता तरी सांगा. काका रागावून म्हणाले, आधी सली तया बांधूया, व्हाळा पलतळी. काकांना आमचं म्हणणं लगेच पटलं नाही. पण आम्ही तेलबांधावरच्या घरी राहायलाच तयार नाही म्हटल्यावर ते पलीकडे खोप बांधायला तयार झाले. खोपीची जागा ठरलेली होतीच. आधी तिथंच आम्ही खोप बांधली होती. आई असताना त्याच खोपीत आम्ही राहत होतो. काकाने 2 जिलगे बोलावले. वासे, मेढी आणल्या. जापं, चुडतं आणली. 2 दिवसात खोप उभी राहिली. आम्ही आमचं पातेल्या, तांबे, पंचे, लंगोट्या असं सामान हलवलं आणि तेलबांधावरच्या घराच्या खळ्यातून आम्ही खोपीत आलो. खोप पूर्वीसारखीच होती. पूर्वीच्याच जागी होती. माड पूर्वीप्रमाणेच खोपीतून वर गेला होता. त्याचं अळं खोपीत आलं होतं. खोपीभोवती पाण्याचा पाट होता. यावेळी भोवती कूड नव्हता. सगळ्या बाजूंनी उघडी होती. गुरं गावात राखायला दिली होती. त्यातली काही मरून गेली होती. शिल्लक होती त्यातली एक दुभती गाय काका घेऊन आले. गाय आणि तिचं वासरू. गाय वासरूही त्या खोपीतच बांधलं. आम्ही तिघे. सोबतीला गाय वासरू. काकाने त्या खोपीत पुढच्या बाजूला परसा तयार केला. त्यातच 3 दगड आणून मांडले. चूल तयार झाली. तिथे चहाची पातेली उकळू लागली. त्या चुलीवरच आमटी भात शिजू लागला. उपीट शिजू लागलं. कधी आटवल, कधी भाजी, कधी उसळ शिजू लागली. केळीचे फाळके मांडून परशाभोवती बसूनच आम्ही खाऊन घेऊ लागलो. परशाभोवती झोपू लागलो. खोपीत दाव्यावर बांधून ठेवलेली गाय जागच्या जागी उठबसू लागली. दाव्याला हिसके देऊन ओढू लागली. बाहेर जाण्यासाठी धडपडू लागली. ते बघून काका मला म्हणाले,
जा रे, गाईला घेऊन डोंगरावर जाऊन ये. तिला थोडी फिरवून हाड. गवत करडं खाऊ दे बाहेरचा, पाणी पिऊ दे. मी कमरेला आकडी बांधली. तीत कोयती अडकवली. एक काठी घेतली आणि गाईला दाव्यावरून सोडवलं. ती वाटच बघत होती दावं गळ्यातून निघण्याची. गाठ सुटताच ती मोकळी झाली. खोपीच्या बाहेर आली. मी तिला हंबडीत पांडीनं डोंगरावर आणलं. मग ते माझं रोजचं काम झालं. सकाळ झाली, थोडं ऊन वर आली की आकडी कोयती कमरेला बांधायची, काठी घ्यायची. पायात ज्युती नाहीत की अंगावर पंचा फडकं नाही, नुसती लंगोटी. गाईला दाव्यावरून सोडवायचं. तिला हंबडीत पानंदीतून वर यायचं. सडा लागे, झाडापेडांनी भरलेला डोंगर लागे. तिथं तुरळक करडं गवत वाढलेलं असे. झाडापेडांवर वेली वाढलेल्या असत. एक 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 खात गाय पुढे पुढे चालत राही. आपण तिच्या मागून मागून जावं. एखाद्या झाडावर चढावं. तिथला पाला कोयतेनं कापून खाली गायीसाठी टाकावा. गायीने तो खावा. जंगली वेलीवरती फुलं तोडावी. फळं चाखून बघावीत. गोड लागलं तर खावं. कडू अडकू लागलं तर थुथू करून टाकून द्यावं. झाडाच्या बारक्या मोठ्या फांद्यावर कोयती चालवावी. लाकडं तोडावी. वाळलेल्या काडक्यांचा लहानसा भारा बांधावा. गाईला घेऊन परतताना तो डोकीवरून खोपीकडे आणावा. असं सुरू झालं. गाय भुऱ्या रंगाची होती. एक शिंग मोडलेलं, दुसरं धडकं, पण ते खूप वाढलेलं नव्हतं. जिथल्या तिथं. गुणाची होती. दाव्यावरून सोडली की पाणंदीतून सरळ वर जाई. चरायचं तिथं चरे. बसायचं तिथं बसे. उभं राहायचं तिथं उभं राही. पाणी प्यायचं तिथे पाणी पी. मला पाठीमागून धावडवत नसे, मारीत नसे. चरून झालं की घरी परते. खोपीकडे परत येताना सरळ येई. यात तोंड घाल, त्यात तोंड घाल असं नाही. मी मागं राहिलो तर ती सरळ वाटेनं खोपीत येई. कुठं चुकली की काय अशा काळजीत येऊन बघावं तर ही आपली खोपीत येऊन जागेवर बसून संथ रवंत करीत असे. काकाने तिचं नाव ठेवलं होतं मंगला. पावसाळा सुरू झाला. उघड्या खोपीतून वारा वावझळगात येऊ लागली. खोपीच्या जमिनीत ओल दिसू लागली. आम्ही तिथंच तसे ओलीतच वावरू लागलो. काकांच्या कोर्टाच्या फेऱ्या सुरूच होत्या. ते पुष्कळसे सुरलाच्या बाहेरच जात. कधी डिचोलीला, कधी पणजीला, पांडुरंग मुळगावकर वकिलाकडे, कधी नानोड्याला आत्तेकडे. ते परत आले म्हणजे समजे ते कुठं कुणाकडे जाऊन आले. ते आले की त्याच्या तोंडात एकसारखा एकच विषय असे, बाबल दामले. त्याच्याबद्दल बोलताना संतापून बोलत. म्हणत, मी बाबल दामलेला ठांगेला पोचल्याशिवाय नेणार नाहीसा. मला ठकायचे काय? ठरला सलाकिता. 500 खंड त्यांनी देवचो. दिलेन किती? 25. अरे सख्खो भाचो मरे तू माझो. विश्वास टाकलो तुझेवर तर तू माझो गळो कापसस. मला नागवे बघसस. मी नाही सुला सोडणारसा. असं बडबडत राहत. बाबल दामलेला गाळी घालीत. सगळ्यांना गाळी घालीत. आम्हालाही घालीत. खूप बोलत राहत. त्यांची झोप कमी झाली. पहाटेसच उठत. मोठा परसा पेटवत. खूप लाकडं घालत. मोठा विस्तव करीत. तो आम्हाला बरा वाटे. पावसामुळं हवेत गारवा आलेला असे. वाऱ्याबरोबर उघड्या खोपीतून वावझड आत येई. पाण्याचे थेंब आत येत. परशाची ऊब बरी वाटे. आम्ही परशाच्या कडेला झोपू. आम्ही झोपलेलं असलो तरी काका पहाटेसच कधीतरी उठत. कधीकधी मध्यान्ह रात्रीही. परसातल्या पातेल्यात चहा करीत. गाईला उठवून दूध काढीत. चहा पीत परशासमोर शेकत बसत. मोठ्या आवाजात काय काय म्हणत राहत. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया म्हणत. रुद्रपवमान म्हणत. देवे म्हणत. मंत्रपुष्प म्हणत. आरत्या म्हणत. एका पाठोपाठ. त्यांनी एक तबला आणि डग्गा आणला होता. बाबलने तबला वाजवायला शिकावं म्हणून. डगा फुटून गेला होता. मातीचा होता. तबला शिल्लक राहिला. तो लाकडी होता. त्याची शाई उडाली होती. कातडं सैलावलं होतं. त्याच्यावर हाताची बोटं मारली की दबदब असा आवाज येई. आरत्या मंत्रपुष्प म्हणताना काका तो तबला तसा दबदब करीत वाजवीत राहत. नुसताच बडवत राहत. कधीकधी आपल्या मंत्रपठणाच्या सुरुवातीला ते खूप चढ्या आवाजात मोठ्यानं म्हणत. देवदेवोत्तम देवत्ता सार्वभौम
अस्मिन् महोत्सवे पूर्णसेवा मम धारया. आणि मग धबा 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 तो तबला बडवीत राहत कितींदा तरीही उजाडत नसे. आम्ही तिथं झोपलेलं असू. परशातल्या विस्तवाची छान धग लागत असे. काकांच्या आरडण्या ओरडण्याने अर्धवट जागे अर्धवट झोपलेले असे. अधूनमधून काका आम्हाला हाका मारून जागं करीत. अरे बाबल उठ मरे, अरे हणू उठ मरे. पण आम्ही उठत नसू. अजून उजाडलेलं नसे. पाखरंही ओरडू लागलेली नसत. पाऊस कोसळत असे. त्याचा एकसारखा आवाज खोपीच्या बाहेर ऐकू येत असे. अंतराला एकदा गोंटा किंवा चटई. खाली जमिनीत ओल, खडबडीत जमीन. अधूनमधून टोकदार दगड वर आलेले. कूस परतताना ते टोचत. पुष्कळ वेळा हाक मारूनही आम्ही उठत नाही असं बघून काका चिडून दातोट खात म्हणत, अरे शिंचळीच्यांनो, कष्ट नाही केले तर खाणारचा किता माती. मी दिवस बघितलो नाही, रात्र बघितली नाही. ठिकाणात कष्ट केले म्हणून झोळमेचा एवढा ठिकाण उभा झाला. माहीत सेनी उठा. तरी आम्ही उठत नसू. तोवर थोडं थोडं दिसू लागे. पाऊस कमी असला तर डोकीवरून पंचा घेऊन काका खोपी बाहेर पडत आणि ठिकाणात काही वाई काम सुरू करीत. दर 2-3 दिवसांनी कुठंतरी निघून जात. म्हणत वकिलाला भेटणी येवसा. तो किता म्हणसे येता बघसा. मला ठकवे बक्षसे बाबल दामलो. परमेतीला पुरतो ठांगेला लायणारसा. काका नसत तेव्हा कधीकधी भाऊ जावडेकर आमच्या खोपीत झोपायला येई. नेसाला पंचा, खांद्यावर पंचा, गळ्यात पांढरं जाणवं, डोईवर शेंडी, भोवरा तुळतुळीत हजामत, गुटगुटीत होता दिसायला. बाबलपेक्षा मोठा. त्याचं पोट थोडंसं सुटलेलं होतं. बसला मांडी घालून तर गणपतीसारखा दिसे. दिवस मावळण्याआधीच आमच्या खोपीत येई. आम्ही परसा पेटवून उफीट करू. कधी मुगाच्या डाळीचं खोबरं गूळ घातलेलं खिरीसारखं दबदबीत कडण करू. कधी परसातल्या झगऱ्यात पाणगे भाजू. बाबलचे रान्नं होईपर्यंत भाऊ कायमाय बोलत बसलेला असे. गाणं म्हणे, मोठ्या आवाजात रामरक्षा म्हणे, देवे मंत्रपुष्प म्हणे, राजाधिराजाय म्हणे. त्याचा आवाज खूप चढे. तो म्हणायला लागला की ऐकत राहावंसं असं वाटे. उफीट खाऊन झालं की आम्ही देवा मालवून टाकू. परशात लाकडं सारू. ती पेट घेत. त्यांचा उजेड खोपीत पसरे. आम्ही म्हणू, भाऊ गोष्ट सांग मरे. गोष्ट रे कसली? सगळा दहिकालाच ऐकवतो मरे तुम्हास. भाऊ म्हणे आणि विचारी, कोणतं आख्यान लावू सांगा. आम्हाला काही सांगता येत नसे. मग तोच म्हणे, चला आज तुम्हास जयद्रथ वध आख्यान ऐकवतो. आम्ही कान टवकारू. भाऊ दहिकालात त्यानं ऐकलेलं जयद्रथ वधाचं आख्यान सुरू करी. गणपतीचा श्लोक म्हणे, रिद्धिसिद्धीचा नाच करून दाखवी, संकासुराचं भाषण म्हणून दाखवी. मग मुख्य नाटक सुरू करी. तोच सगळ्या पात्रांचे संवाद म्हणत राही. राजा, राणी, सेवक, देव, अर्जुन, कृष्ण अशा सगळ्यांचा संवाद तो एकटाच म्हणत राही. रुद्र पवमान त्याला जसं तोंडपाठ होतं तसंच सगळ्या पात्रांची भाषणंही त्याची तोंडपाठ होती. पात्राचं भाषण म्हणताना तो आवाजात चढउतार आणि दुःखाचं भाषण म्हणताना आवाज दुःखी काढी. रागाचं भाषण म्हणताना आवाज मोठा काढी. युद्ध करताना दोघे वीर एकमेकांसमोर थयक थयक करीत नाचतात, त्यावेळी तसा थयक थयक आवाज काढी. तलवारींचा खणखणाट आवाजातून करून दाखवी. आलापी घेत गाणी म्हणून दाखवी. मध्यरात्र होईपर्यंत तो नाटक म्हणून दाखवीत राही. रात्र वाढे तसा तसा त्याचा आवाज वाढे. अधिक मोकळा होई. मोकळ्या सुटलेल्या आवाजात तो बोलत आणि गात राही. सगळं नाटक म्हणून झाल्यावर म्हणे, मला दहिकाल्यातल्या नाटकात काम करायचं रे बाबला. मोचे माडकरांच्या कंपनीत जायचं आहे. पण काका अडवतो ना. भटाच्या पोरानं काय तोंडाच रंग फासून दहिकाल्यात नाचायचं का विचारतो. मग थांबे आणि म्हणे, एक दिवस पळून जाऊन नाटकात काम करीन बघ. काका म्हणजे धोंडू. तोही आपल्या वडिलांना काकाच म्हणे. नाटक म्हणून झालं की तो झोपे. म्हणे, उद्या सुभद्रा हरण हां. संध्याकाळ झाली की खांद्यावर पंचा टाकून भाऊ आमच्या खोपीत येई. आम्ही उफीट, पाणगे किंवा कडण करू. ते तयार होईपर्यंत भाऊ काही बाई गात बसलेला असे मोठ्या आवाजात. आज सुभद्रा हरण मा? आम्ही उत्सुकतेने विचारू. होय होय, आधी जेवूया तरी, भाऊ म्हणे. उफीट तयार झालं की आम्ही तिघेही ते घाईघाईने खाऊन घेऊ.
फाडके बाहेर भिरकावून देऊ. खोपीच्या दारातूनच हात बाहेर काढून ते धुवून घेऊ. तिथूनच चूड भरून टाकू. दिवा मालू. परशातली लाकडं मोठी करू आणि भाऊला म्हणू, भाऊ कर सुरू. भाऊ सुभद्राहरण सुरू करी. आम्ही कान टवकारून ऐकत राहू. रात्र वाढत वाढत जाई. भाऊ सगळं नाटक तसंच चढत्या आवाजात आम्हाला ऐकवीत राही. झोपता झोपता सांगे, उद्या लंकादहन लावतो मरे. आम्ही दुसऱ्या दिवशीची रात्र होण्याची वाट बघत राहू. आमच्या खोपीच्या वरच्या बाजूला थोडी पडीक जमीन होती, दगडधोंड्यांनी भरलेली. तिथं आंब्याचं किंवा काजीचं झाड नव्हतं, बिरडाचं नव्हतं, नुसतीच पडीक जमीन होती. पावसाळा सुरू झाल्यावर काका तिथे साफसफाई करू लागले. कुदळ खोरं घेऊन जाऊ लागले. जमीन खणून सपाट करू लागले. दगडधोंडे टाकून झाडं चुडपं उगवली होती ती काढून टाकू लागले. रानवेली वाढल्या होत्या, त्या तोडून दूर नेऊन टाकू लागले. मी आणि बाबलही तिथं खोरं कुदळ घेऊन कोयती कुऱ्हाड घेऊन कामं करू लागलो. जमीन साफसूफ झाली. पाऊस सुरू झाला. आम्ही जमिनीत कसल्या कसल्या बिया पेरल्या. भोपळ्याच्या, चिबडाच्या, तवशाच्या, दोडक्या पडवळाच्या, मिरच्यांच्या, लाल भाजीच्या. 8 दिवसांनी सगळ्या बियांना कोंब फुटले. ते तरारले. ओसाड पडीक जमीन हिरवी दिसू लागली. आणखी आठवड्याभराने वेलांना धुमारे फुटले. भोपळा, तवशी, चिबूड यांचे वेल तरातरा पुढे जाऊ लागले. तक्षी उंच करून, एखाद्या मुलानं रांगता रांगता डोकं उंच करून भोवती बघावं तसं करून ते पुढे पुढे सरकू लागले. त्याला लांब पांढरे धागे फुटू लागले. मग आम्ही आजूबाजूंनी बिनपानांची वाळलेली शिरडं आणून त्याच्या वाटेत टाकून ठेवली. त्यांच्यावर चढून त्यांच्या आधाराने त्यांना पांढऱ्या धाग्यांचे विळखे घालत घालत वेल तरातरा पुढे जाऊ लागला. सकाळ झाली की आम्ही आता तिकडेच जाऊ लागलो. कोणता वेल किती वाढला ते बघू लागलो. तरारा वाढणाऱ्या भोपळ्याचा वेल दाखवीत काका म्हणत, ह्याला मोठे थोरले भोपळे लागणार सथा. आम्ही तवशाचा वेल दाखवत म्हणू आणि खेला मोठी तवशी धरणार सत. भेंडे मिरच्याही लावल्या होत्या. त्यांची रोपं वाढत होती. दोडकी पडवळी लावली होती. त्यांच्या वेलांसाठी लहानसे मांडव करून टाकले. कोवळी लाल भाजीची पानं तोडून खोपीत आणायची. त्यांची भाजी शिजवायची. गरम गरम खायची. भोपळ्याच्या वेलांना फुलं येऊ लागली. फुलांच्या मुळाशी सुपारी एवढी फळं आलेली दिसू लागली. काका म्हणाले, 2 महिने तरी लागणार सत्रे भोपळे तयार होईवे. आयली 5-10 फळा तर बाजारात नेऊन विकता तरी येतील. आम्ही रोजच तिथे येऊ लागलो. भोपळे तवशी मोठे होण्याची वाट बघू लागलो. सुरल्याला जाऊन दुकान फारशी नव्हती. दुकानातून आम्ही सामान तसं कमी वेळाच आणू. काकांकडे पैसे नव्हते, म्हणून कधी केळ्याचीच भाजी, कधी फणसाचीच भाजी, कधी नुसता टायकुळ्याचा पाला शिजवून खायचा, असंच आम्ही भागवीत असू. दुकानातून धान्यधुन्य अधूनमधून आणीत असू. एकदा तेही मिळायचं बंद झालं. नुसते फजावच मिळू लागले. चवळीपेक्षा मोठं लाल रंगाचं जाड टणक सालीचं धान्य, ते आणून त्याची उसळ शिजवायची. ती शिजायलाही खूप वेळ लागे. बराच वेळ पातेलं चुलीवर ठेवावं लागे, मग ती शिजे. त्यात खोबरं गूळ घालायचा. चव अशी नसेच, पण तीच खाऊन राहावं लागे. आज दुपारी फजावांची उसळ, दुसऱ्या दिवशी फजावांची उसळ. उसळीचा कंटाळा आला की एखाद्या केळीवर केळ्यांचा घड धरलाय का ते बघायचं. थोडीशी जून झालीत केळी असं वाटलं की तो घड तोडून आणायचा. त्या केळ्यांची भाजी करायची. तीच खाऊन राहायचं. पावसाळ्यात सगळीकडे टायकुळा उगवे. डोंगरात खडपांच्या खाचीत उगवे. लहान लहान झुडपं तयार होत. त्याची कोळी कोळी पानं खोडून आणायची. ती वेळीवर चिरायची. त्यांची भाजी शिजवायची. ती तुरट भाजी खाऊन दिवस काढायचा. कधीकधी आम्ही काकांना म्हणू, कंटाळा आयलो 30 फजवाची उसळ नाहीतर केळ्यांची भाजी, लाल भाजी नाहीतर तायकुळ्याची भाजी. दुसरा कित्ता म्हणे खायवे नाही, कंटाळो आयलो सैल रे कंटाळो. काका समजूत घातल्याप्रमाणे सांगत. पण तांदूळ मिळसच के, अनेक मिळेले तरी हाडवेचे केसे. पैसो केसे माझे हरी, से तो जासेसे वकिलाकडे. कोर्टाच्या कामांना काय पैसो कमी का लागसे. तांदूळ नाही, डाळ नाही, इतर कसलं धान्य कडधान्य नाही. केळीवरचे घड संपले. टायकुळ्यांची पानं जून झाली.
मग आम्ही डोंगराची वाट धरली. डोंगरातल्या पावसाळी रानवेलीत कडू कारंद्याच्या वेली उगवत, फोफावत. त्या वेलींच्या मुळाशी जे कंद असत ते आणून त्याची भाजी करून कुडवाळी खात, गावडे खात. आम्ही तसंच करायचं ठरवलं, बाबल आणि मी. आम्ही कोयते घेतले, पाळ घेतला, 2 लांब काठ्यांना टोकं करून घेतली आणि डोंगराची वाट धरली. पाऊस जोराचा लागत होता. पुष्कळ दिवस डोंगरात झाडंझुडं जोरात वाढली होती. वेली वाढल्या होत्या, इकडे तिकडे पसरल्या होत्या, झाडांवर चढल्या होत्या, झुडपांवर पसरल्या होत्या. आम्ही कडू करंद्याची वेल शोधू लागलो. वेली खूप वाढलेल्या होत्या, पण त्यातून आम्हाला कडू करंद्याची वेल शोधून काढायची होती. वेलीला बारके बारके करांदे धरले होते, ते अजून जून व्हायचे होते. वेलीवरचा लहानसा करंदा काढायचा, खाऊन बघायचा. कडू लागला की समजायचा हा कडू कांद्याचा वेल. तसा वेल सापडला. आता त्याचं मूळ कुठं आहे हे शोधायचं. वेल भरपूर लांबवर पसरत गेलेला असे. वेलावरून मागं त्याचं मूळ शोधत जायचं. वेल या झुडपावरून त्या झुडपावर, तिथून पलीकडल्या झुडपावर असा पसरत गेला होता. आम्ही करंद्याच्या वेलाचा माग काढत काढत झुडपात शिरलो. शेवटी मूळ सापडलं. बाबल म्हणाला, सापडलं रे मूळ. आम्ही मुळावरचं गवत बाजूला केलं, पानपातेऱ्या बाजूला केला, कोयतीनं खणू लागलो. टोको केलेल्या लांब काठ्या बरोबर आणल्या होत्या. त्यांनी खणलं, चांगलं 1.5 खणलं. वेलाचं मूळ, बाजूची माती काढून मोकळं करून घेतलं. मग बाबलनं हात आत घेतला आणि खसकन हिसका देऊन कंदवर उचलला. मूळ तुटल्याचा तटतट आवाज आला. त्यानं कंद जमिनीतून बाहेर काढला. चांगला सोललेला नारळा एवढा होता. ओली माती भरपूर चिकटलेली होती. माझ्या हाती तो कंद देत बाबल म्हणाला, हा धर, आणखी शोधूया, एकानं काय होणार. आम्ही मग बराच वेळ कडू करंद्याचे वेल शोधत, त्यांची मुळं शोधत आणि कंद खणून काढत राहिलो. 7-8 कंद जमले तेव्हा बाबल म्हणाला, आज पुरे तितके, उद्या येऊया परत. आम्ही खोपीत आलो. बाबलने कंद धुतले, माती धुवून टाकून ते साफ केले. मग विळीवर त्याच्या साली काढल्या. कंद पांढरे धोप दिसू लागले. मग त्याने विळीवरच कंद चिरले, बारीक बारीक फोडी केल्या. मी एक फोड उचलली आणि तोंडात घातली, चावली. थू 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 थू. ती थुंकून टाकेत मी विचारलं, याची भाजी करायची? कडूच होणार मरे ती. बघ तरी, बाबल म्हणाला. त्याने एक पंचा अंथरला. त्याच्या एका टोकावर सगळ्या फोडी ठेवल्या. शेव एकत्र केले आणि त्या फोडींची एक मोटली तयार केली. पंचाचं दुसरं टोक मोकळं होतं. व्हाळावर चल, तो मला म्हणाला आणि आपण पंचात बांधलेली ती पोटली घेऊन पुढे निघाला. आम्ही व्हाळावर आलो. व्हाळातून पाणी खळाळा धावत होतं. काठावर झाडाझुडपं वाढलेली होती. बाबल कडेनं हळूहळू पाण्यात उतरला. त्यानं वाहत्या पाण्यात फोडी बांधलेली पंचाची मोटली सोडली. पंचाचं दुसरं टोक काठावरच्या झाडाला घट्ट बांधलं. वाहत्या पाण्याचे हिसके मोटलीला बसू लागले. आता उद्या सकाळी येऊया, मोटली सोडून न्यायला, बाबल म्हणाला. सकाळ झाली. आम्ही वाळावर गेलो. बाबलने वाहत्या पाण्यात सोडलेली मोटली पंचानं धरून जवळ ओढली. मोटली जशीच्या तशी होती. पंचा फाटला नव्हता की माशांनी ती फाडली नव्हती. आम्ही मोटली घेऊन खोपीवर आलो. बाबलने पंचाची मोटली सोडली. फोडी थोड्या मोकळ्या केल्या. एक फोड तोंडात टाकली. मला म्हणाला, बघ तरी किती गोड लागते. कडू कारंद्याची फोड? मी विचारलं. बघ तरी खाऊन. मी एक बारीकशी फोड तोंडात टाकली, चावली. कडू नाही लागत, मी म्हणालो. भाजी बघ आता कशी होईल ते, बाबल म्हणाला आणि त्यानं चुलीवर पातेली तापत ठेवली. पातेली तापल्यावर तीत फोडणी केली. तेल तापल्यावर त्यात पाणसर फोडी टाकल्या. चरचर आवाज झाला. फोडीवर थोडं पाणी शिंपडलं. झाकण ठेवून शिजत टाकली. मी खोबरं खवून दिलं. त्यानं चांगलं बचकाभर खोबरं भाजीत टाकलं. मूठभर गूळ घातला, मीठ घातलं. भाजी चांगली ढवळली आणि पुन्हा थोडा वेळ शिजत ठेवली. फाळके मांड. भाजी शिजत येताच बाबल मला म्हणाला. मी केळीचे फाळके मांडले. बाबलने पातेली खाली घेतली. पाटक्यावर भाजी वाढली. म्हणाला, खा. आम्ही भाजी खाऊ लागलो.
बाबल म्हणाला, काय लागते? बटाट्याची भाजी झक मारते या भाजीपुढं. आम्ही दोघांनी पातेलेभर भाजी संपवली. पोट भरून गेलं. मग आमचं तेच सुरू झालं. कोयता, पाळं, टोकं केलेल्या काठ्या घेऊन डोंगरावर जायचं. झाडाझुडपात घुसायचं. कडू कारंद्याचे वेल शोधून काढायचे. त्यांची मुळं शोधून काढायची. खणून जमिनीतले कंद बाहेर काढायचे. ते धुवायचे, सोलायचे. फोडी व्हाडाच्या पाण्यात रात्री दिवसा निवडत ठेवायच्या. त्यांचा कडूपणा वाहून गेला की खोपीत आणून त्याची भाजी करायची. पोटभर खायची. ढेकर द्यायची. म्हणायचं, काय गोड लागते भाजी. बटाट्याची भाजी झक मारते हिच्यापुढं. काकांच्या कोर्टाच्या फेऱ्या सुरूच असत. दर 2-4 दिवसांनी ते कोर्टाच्या कामासाठी म्हणून जात. परत येत ते संतापून आणि चिडून. कोणाला तरी गाळी घालतच ते येत. त्यांच्या गाळी खाणारा एकजण असेच. तो म्हणजे बाबल दामले. काकांचं आणि त्याचं भांडण कोर्टात चालत होतं. वाद चांगलाच पेटला होता. काका सारखं म्हणत, बाबलान मला फसलांचे. मी त्याला नीट ठांगेला पोचवणार. ते शिवाय गप राहायचा नाही. आम्ही खोप बांधून राहत होतो. पण आम्हाला काही काम नसे. पूर्वी असेच इथेच राहत होतो. तेव्हा ठिकाणात काम असे. नारळ बेडे पुजवायचे असत. माडा पोफळींना पाणी शिंपायचं असे. आता तसलं काही काम नव्हतं. ठिकाण बाबल दामल्याकडे खंडानं गेलं होतं. त्यातही त्यानं एक वेगळा भोगली ठेवला होता. बाबल दामले राहायचा पणजीला. एके दिवशी बाबल रागावून कंटाळून काकांना म्हणाला, काय फायदोसे का असो वाद खेळणेत. नुसतो पैसेपरी पैसो खर्च होचेसे. तू आपलं वकिलांना पैसो देचस. निकाल कायच लागत नाहीसे. किती वर्ष असो वाद खेळत बसणारस. मग किता करू? हां किता करू? काकांनी बाबलला रागावूनच विचारलं. धडे वाटप करणी घेऊया मरे. बाबल काकांना म्हणाला, थोडं तरी ठिकाण येईलच नाही आपले वाटेला. थोडं तरी पोफळी येतीलच नाही वाटेला. पुरतं तेवढं. जो हिस्सो येईल तेत नवी खोप बांधूया. तेत रहिवे जाऊया. पुरे झाली भांडणं आणि कोर्टा. काय एक फायदो नाही तेत. बाबलचं हे सांगणं काकांना आवडलं नाही. त्यांना त्याचा राग आला. ते त्याच्या अंगावर धावून गेले. म्हणाले, मला शहाणपणा शिकवे लागलोस आता? मला? बाबल गप्प राहिला. पण अलीकडे तो अधूनमधून काकांना उलटून बोलायला लागला होता. काकांबरोबर भांडू लागला होता. त्यांचं काही पटलं नाही तर त्यांना तसं सांगू लागला होता. त्यामुळे काका त्याच्यावर चिडू लागले होते. तसे चिडले की ते त्याच्या अंगावर धावून जात. हातात असेल त्यानं त्याला मारीत. केसुनी, लाकूड, जूतंसुद्धा. संतामुळे थरथरत राहत. मग मला म्हणत, आगाग होतेची निस्ती अंगाची. दत्ताचं पद म्हण. शांत हो श्री गुरुदत्ता म्हण. मी घाबरून जाई. लगेच दत्ताचं पद म्हणायला सुरुवात करी. शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता. तू केवळ माता जनिता सर्वथा तुची त्राता. गाणं ऐकता ऐकता डोक्यावर भांड्यावर पाणी ओतायला सांगत. मी ते होती. हलकी धार धरायची किंवा तळहातावर घेऊन ते त्यांच्या कपाळावर थापायचं. ते हळूहळू शांत होत जात. पाऊस हळूहळू ओसरू लागला. सुपारी पाडवायची वेळ झाली. पण यंदा आम्हाला सुपारी पाडवायची नव्हती. काहीच करायचं नव्हतं. खोपीच्या वर आम्ही डोंगरात भोपळ्या, तवशाचे वेल लावले होते. त्यांना आलेले भोपळे, तवशी काढायची एवढंच काम. आम्ही सारखेच तिकडे जात असू. किती भोपळे तयार झाले, कधी काढायचे ते बघून येऊ. दोडकी, पडवळ, भेंड्या, मिरच्या आम्ही अधूनमधून काढून आणून त्याची भाजी करून खात होतो. पण भोपळे, तवशी जून होईपर्यंत वेलांवरच राहू द्यायला हवी होती. जून न झालेली फळं काढली असती तर ती टिकली नसती. एके दिवशी काका म्हणाले, आता झाले रे हा भोपळे तयार. तवशी पण झाली जून. उद्या काढूया. परवा साखळीचे बाजार सेनी. 4 भोपळे, 4 तवशी विकणी येसा. इतके आपणाला किता करवेची सत. एखादं भोपळं ठेवूया. 1-2 तवशी ठेवूया. बाकीचो माल विकणी येसा. तेवढेच 4 पैसे मिळतील मरे. बाकी माझे हरी से की पैसो. त्यांनी ते एका गड्याला सांगितलं. पहाटेसच ये. 4 भोपळे फाट्यातून साखळीच्या बाजारास न्यायचे. 4 भोपळे 4 तवशी. पहाट झाली. काका उठले. दिसू लागलं. गडी येण्याआधीच ते डोंगरात गेले. आम्ही झोपलेलेच होतो.
जाताना आम्हाला म्हणाले, "मे वर जाऊन येसा, भोपळे काढणी हाडसा, तुम्ही उठा आता." हां म्हणून आम्ही झोपलो. काका थोड्याच वेळात परत आले ते गाळी घालीतच, संतापाने बडबडत. म्हणाले, "शिरा पडली मरे कोणाच्या तरी तोंडावर." "किता झाला?" आम्ही विचारलं. "कोणीतरी शिंचडीच्यानं सगळा चोरणी नेल्यान. काय एक शिल्लक नाही त्या, एक भोपळं नाही का एक तवसा नाही." त्यांना संताप आवरेना. मोठ्यानं किंचाळत म्हणाले, "फटकेचे रोग येणारसे त्याच्या घरात, ज्यांनी माझ्या तोंडचो घास चोरणी नेलो. हिस्तान होईले त्यांचा, इतके कष्ट केले, फळ किता." बोलता बोलता ते संतापाने थरथरू लागले, बेभान झाल्यागत दिसू लागले. आम्हाला घाबरून जायला झालं. मी दत्ताचं पद म्हणायला सुरुवात केली. "शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता." झोडम्याचं ठिकाण काकाने दाजी चेटकराला विकलं होतं. त्यानं सगळे पैसे दिले नव्हते, थोडे दिले होते. पुष्कळ द्यायचे होते म्हणून काकांनी दाजी शेटकरचं ठिकाण गहाण लिहून घेतलं होतं. ते सगळं त्यांनी आईला सांगितलं होतं. दाजीकडून पैसे येत नव्हते. एके दिवशी पणजीहून आल्यावर काका बाबांना म्हणाले, "दाजीकडचे पैसे येणं आता कठीण दिसते मला." "किता झाला?" बाबांनी विचारले. "मुंबई सरकारनं नवो कायदो केलांसे म्हणे, कुळ कायदो म्हणे." वकील म्हणत चलो, "हो कायदो झालो. आता पैसो येणं कठीण. मला जाऊनी बघणी येईवा हवा." आता काकांच्या बांड्या सावंतवाडीला, झोळंब्या तटकरीला फेऱ्या सुरू झाल्या. कोर्टात जायचं, वकिलांना भेटायचं. कधी पणजी, डिचोली, कधी बांदा, सावंतवाडी, दोन्हीकडे कोर्ट कचेरी. आता ते सुरलाला कधीमधीच येत तेव्हा संतापून येत, मोठमोठ्यानं बोलत येत, बडबडत येत, शिव्यागाळी घालीतच येत, जोरजोराने हातवारे करीत येत. एवढ्या तेवढ्यावरून ते लोकांशी भांडू लागत, कोणाशीही कधीही. सीताराम काका सुरलालाच राही, माडात. तिथे त्यांचं घर होतं. घराभोवती माड, परसू परडं, खाली वायंगण, गोठ्यात गुरं वासरं. सीताराम काका नानापेक्षा मोठा, गोविंदा यशवंतांच्या वडिलांपेक्षा मोठा. काका, नाना, गोविंदा, यशवंतांचे वडील सुरलं सोडून गेले. सीताराम काका सुरलासच राहिला. त्यानं वेगळं घर बांधलं. गोपाळ म्हणून त्याचा मुलगा. काका सांगत की तो बेळगावात शिकायला असतो. तो वकील होण्याचं शिक्षण घेत असतो. त्याचं लग्न झालं होतं. जया त्याची बायको. जया आणि त्याची मुलगी सुरलाला सीताराम काकाकडे राहत. गोपाळ बेळगावास राहून शिके. काकांचं या सीताराम काकांशी भांडण होतं. दोघे एकमेकांशी कधी बोलत नसत. एकमेकांच्या घरी जात येत नसत. काका त्याच्याकडे जात नसत. तो आमच्या खोपीत येत नसे. आई एका संध्याकाळी किंचाळली. त्याच्या दुसऱ्या दिवशी तो चौकशी करायला आला होता, तेवढाच, नंतर नाही. मी आणि बाबल कधीतरी त्याच्या घरी जाऊ. तेव्हा जयाबाईने आम्हाला काहीतरी खायला देई. गुळपोहे नाहीतर दही पोहे. आमच्या ठिकाणापाशी इतरांची ठिकाणं होतीच. ठिकाणं एकमेकांना लागून लागून असत. मालक राहत नसेल तर भोगली ठेवला जाई. भागेली ठिकाणात मांगर बांधून, खोप बांधून राहत. आमच्या शेजारच्या ठिकाणात खडपे म्हणून एक भोगली होता. तो तिथं खोप बांधून राहत होता. एकदा या खडपेच्या खोपीजवळ काकांची आणि सीताराम काकांची गाठ पडली. दोघे एकमेकांवर गुरगुरले. त्यातून बोलाचाली वाढली. भांडण वाढलं. रागाच्या भरात काकांनी सीताराम काकाची नरडीच धरली. मेलो मेलो म्हणून सीताराम काका ओरडू लागला. खडपे धावला. बघतो तर काकाने सीताराम काकाची मानगूट पकडलेली. म्हणत होते, "आता तुला ठारच मारेन टाकसा. सगळ्यांना नागयनी तू धनी झालोस." खडपे धावून आला. त्यानं काकांना मागे खेचलं, आवरून धरलं. सीताराम काकाला दूर केलं. दोघांना वेगळं केलं. काकांना खोपीकडे पाठवून दिलं. सीताराम काकाला त्याच्या घरी पोचवलं. काका खोपीत आले, पण संतापलेलेच होते. दिवसभर सीताराम काकाला गाळी घालत होते. त्याच्याबद्दल रागावून, संतापून, चिडून बोलत होते. संध्याकाळ झाली. खोपीत चिमणी लावायची वेळ झाली. रात्रीसाठी काय शिजवायचं याचा बाबल विचार करू लागला. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढे काय होतं ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. या चॅनलवरील इतरही अनेक कथा ऐकायला तुम्हाला नक्कीच आवडतील. त्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू